पावसाळ्यात खूप प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण असतं. हवेत गारवा असतो. उन्हाळ्यातील उष्णताही कमी झालेली असते. पण हवेतील आर्द्रतेमुळे किचनमधल्या बऱ्याचशा वस्तू खराब होतात. त्यात किडे लागतात. ह्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पावसाळ्यात शेंगदाण्याला बुरशी येणे, किंवा मखाणे नरम होणे, किंवा रव्यामध्ये अळ्या होणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉमन आहे. त्यासाठी मी काय करते, मखाने ड्राय रोस्ट करून घेते आणि मग एअरटाईट डब्यामध्ये ठेवते. शेंगदाणेसुद्धा ड्राय रोस्ट करून घेते आणि मग एअरटाईट डब्यामध्ये ठेवते. तसंच रवासुद्धा तुम्ही रोस्ट करून घेऊ शकता. पण जर तुम्हाला वेळ नसेल तेवढा हे सगळं करायला, तुम्ही जर वर्किंग असाल, तर तुम्ही हे सगळे पदार्थ ना चांगल्या एअरटाईट डब्यामध्ये ड्राय रोस्ट न करतासुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता. ते जास्त काळासाठी चांगले राहतील. आपल्याकडे पावसाळ्यामध्ये सुद्धा भाकरीची म्हणजे नाचणीची किंवा ज्वारीची किंवा बाजरीची ही सगळी पिठं असतात आणि त्यातनं हमखास किडे व्हायची शक्यता असते. पावसाळ्यात काय करायचं की हे सगळे पिठं आहेत ना, चांगल्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. ते जास्त काळासाठी चांगले राहतात. वेगवेगळ्या डाळी, तांदूळ हे सगळे आपण ना बल्कमध्ये आणून ठेवतो आणि मग ते पावसाळ्यामध्ये ते कसे मेंटेन करायचे, तर मी काय करते, डाळींच्या डब्यामध्ये ना तेजपत्ते हे असे टाकून ठेवते. असंच मी हे तांदूळाच्या डब्यातसुद्धा तेजपत्ते टाकून ठेवते. ह्यामुळे तांदूळाला किंवा बाकी डाळींनाही किडे होणार नाहीत. आणि ट्राय करा की हे सगळ्या डाळी तुम्ही एअरटाईट डब्यामध्येच ठेवाल. हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यामुळे ना ते लवकर खराब होणार नाहीत. पावसाळ्यामधला आणखी एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे बिस्किटं किंवा वेफर्स हे खूप नरम पडतात. तुम्ही कितीही काळजी घेतली तरी ते काही दिवसांनी नरम पडतात. तर त्यासाठी ना मी तुम्हाला एक हॅक सांगते. काय करायचं, एका काचेच्या भरणीमध्ये आपले बिस्किटं असतात ना ते म्हणजे पॅकेटमधले काढून ते या काचेच्या बरणीत ठेवायचे आणि त्याच्यातनं असा आपला साखरेचा चमचा असतो ना, तर छोट्या चमच्यानी 1 ते 1.5 चमचा साखर टाकायची आणि डबा पूर्ण पॅक करून ठेवायचा. बघा, ह्यामुळे तुमचे बिस्किट नरम पडणार नाहीत. सेम दुसरी हॅक मी वेफर्ससाठी सांगते, ती तुम्ही बिस्किटसाठी पण यूज करू शकता. काचेच्या बरणीमध्ये एक टिश्यू पेपर घ्यायचा आधी, त्यावर ना असे तांदूळ पसरवून ठेवायचे आणि मग ते टिश्यू पेपर फोल्ड करून काचेच्या बरणीच्या तळाशी ठेवायचा आणि त्यावर वेफर्स टाकायचे. असंच तुम्ही बिस्किटंही ठेवू शकता. बघा, तुमचे वेफर्स किंवा बिस्किटं कधीच नरम होणार नाही. ही हॅक तुम्ही नक्की ट्राय करा. पावसाळ्यात साखरेच्या डब्यातसुद्धा म्हणजे साखरेलासुद्धा पाणी सुटतं किंवा त्यात मुंग्या लागण्याचे चान्सेस असतात. काय करायचं, जेव्हा आपण म्हणजे मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात जेव्हा साखर घेतो, तेव्हा ती अशी पॉलिथिनमध्येच ठेवायची आणि मोठ्या डब्यात स्टोअर करून ठेवायची. आता बघा, माझी साखर आणून 2 महिने झाले आहे, पण पाऊस आला तरीसुद्धा ह्याला ओलावा धरला नाही आहे, कारण मी हे असं प्लास्टिकमध्येच ठेवते. पण जेव्हा आपण रोजच्या वापरासाठी ती छोट्या डब्यात काढतो ना, त्यात अशा लवंग टाकून ठेवायच्या. त्या लवंगाचा उग्र वासामुळे ना
मुंग्या वगैरे साखरेला लागत नाही. पावसाळ्यात मिठालासुद्धा पाणी सुटणे ही कॉमन गोष्ट आहे. तर मी काय करते, पावसाळ्यामध्ये शक्य होईल तर छोट्या बरणीमध्येच मीठ काढून ठेवते आणि मोठा पॅकेट तसंच क्लिप लावून ठेवून देते. कारण मग ते पण चांगलं पॅक राहतं आणि त्याला पाणी सुटत नाही. आता काय करायचं, ह्या ज्या मिठाच्या बरणीमध्ये ना सेम हॅक जो मी तुम्हाला वेफरसाठी सांगितला, टिश्यू पेपरमध्ये तांदूळ घेऊन त्याची ना एक छोटीशी पाऊच बनवायचं आणि ते मिठाच्या डब्यात ठेवायचं. बघा तुमच्या मिठाला ना पाणी सुटणार नाही, त्याचे गडे पकडणार नाही. ही हॅक सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पावसाळ्यामध्ये आपल्या हजबंड्सला आणि मुलांना स्कूलमध्ये किंवा ऑफिसमध्ये शूज घालून जावंच लागतं. ते ओले होतात, त्यामुळे ना त्यातून घाण वास येतो आणि ते खराब व्हायचे पण चान्सेस असतात. तर त्या शूजमधला ओलावा काढण्यासाठी मी तुम्हाला एक हॅक सांगणार आहे. न्यूजपेपर घ्यायचा, त्याला असं फोल्ड करायचं आणि ते ना शूजच्या आतमध्ये असे टाकून ठेवायचे. न्यूजपेपर ओलावा शोषून घेतो आणि त्यामुळे शूजमधून वासही येत नाही आणि शूज चांगले राहतात. आणि शक्यतोवर ओले शूज शू रॅकमध्ये ठेवू नका, ते थोडे बाहेर हवेशीरच ठेवा. किंवा त्यातला ओलावा कमी झाल्यावर सुद्धा तुम्ही ते शू रॅकमध्ये ठेवू शकता. पावसाळ्यात माशा होण्याचाही कॉमन प्रॉब्लेम आहे. घरात पावसाळ्यातला दमट वातावरणामुळे खूप माशा होतात. त्यासाठी जेव्हा फरशी पुसतो ना आपण, तेव्हा लायझॉल किंवा इतर फ्लोअर क्लीन्झर नक्कीच वापरा. पण त्यासोबत जर तुम्ही सेंद्रिय मीठ वापरलं ना, तर ते हाऊसफ्लाय येणं नक्कीच कमी करतात. आणि वास्तुशास्त्रानुसार तर सेंद्रिय मिठाने घर पुसल्यास निगेटिव्हिटीसुद्धा संपून जाते. पावसाळ्यामुळे घरातसुद्धा एक प्रकारचा दमट असा वास येतो. तो जर कमी करायचा असेल, घरातलं वातावरण प्रसन्न करायचं असेल ना, त्यासाठी घरात छान सुवासिक अगरबत्ती लावा. फक्त देवाजवळ नाही तर सकाळ संध्याकाळ तुम्ही घराच्या इतर भागातही हे लावू शकता. त्याचबरोबर तुम्ही धूपसुद्धा घरात पेटवू शकता. त्या धुपाच्या वासामुळे ना घरात खूप प्रसन्न आणि छान वातावरण तयार होतं. आणि घरात येणाऱ्या माशा ह्यासुद्धा त्या धुरामुळे निघून जातात. हेच धूप जर तुम्ही थोडा वेळ बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवलं ना, तर तिथेही एकदम प्रसन्न असं वातावरण तयार होईल. कारण आपले शूज वगैरे असल्यामुळे तिथे पण एक प्रकारचा घाण वास येतो, तो सुद्धा कमी होईल आणि तिथे पण छान वाटेल. मी सांगितलेल्या पावसाळी हॅक तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर काही हॅक मला माहिती नसेल, ज्या तुम्हाला माहिती असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.